गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. बॅडमिंटन कॉम्पिटिशन. शाळेमध्ये इंटर स्कूल बॅडमिंटन कॉम्पिटिशन सुरू होती आणि ऑडियन्समध्ये बसलेली मुलं आपल्या आपल्या टीमसाठी जोरजोरात चीअर करत होते. आजच्या या इंटर हाऊस बॅडमिंटन कॉम्पिटिशनचा पहिला राऊंड सुरू होत आहे. एका बाजूला आहे आमच्या शाळेची टीम आणि दुसरीकडे आहे इलाइट्स कॉलेज अकॅडमीची टीम. अनाउन्समेंट होताच दोन्ही टीम्स ग्राउंड मध्ये येतात. आपल्या शाळेच्या पहिल्या टीम कडून गट्टू चिंकी आले होते. त्यांना पाहताच ऑडियन्स मध्ये बसलेली लोक चीअर करू लागतात. गट्टू चिंकी, गट्टू चिंकी, गट्टू चिंकी. चिंकी, सगळेजण आपल्याला चीअर करताय, पण मला तर खूप नर्वस वाटतंय. आपण हरलो तर? अरे गट्टू, काय रे तू, इतका निगेटिव्ह होऊ नकोस. आणि चल, आपण कोच सरांकडे जाऊ, ते आपल्याला नक्कीच काहीतरी टिप्स देतील. गट्टू चिंकी, ही तुमची पहिली मॅच आहे. यानंतर अजून 2 राऊंड्स होतील. या राऊंडसाठी तर मी फक्त हीच टिप देईन की खूप एन्जॉय करून खेळा. कोचचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकीचं सगळं टेन्शन दूर होऊन जातं. बरोबर बोललात सर तुम्ही. आम्ही खूप प्रॅक्टिस केलीये आणि आम्ही यांना आरामात हरवू शकतो. चल जाऊया चिंकी. येस, चल जाऊया गट्टू. गट्टू चिंकी दोघेही जाऊन आपली पोझिशन घेतात. दुसऱ्या टीमच्याही मेंबर्सने त्यांची पोझिशन घेतली होती. ऑडियन्स मध्ये गट्टू चिंकीचे सगळे क्लासमेट्स आणि आई बाबाही होते. मॅच आता सुरू होत आहे. लेट्स गो. आणि गट्टू चिंकी बॅडमिंटन खेळू लागतात. सुरुवातीला ते खूप छान सर्व करतात. पाहता पाहता गट्टू चिंकीची नर्वसनेस कमी होऊन जाते आणि ते चांगला स्कोअर करू लागतात. येस. या सोबतच पहिल्या मॅचचा स्कोअर आहे टीम गट्टू चिंकीचे 21 पॉइंट्स आणि दुसऱ्या टीमचे 20 पॉइंट्स. आणि या राऊंडची विनर आहे आमची स्कूल. अनाउन्समेंट सोबतच ऑडियन्स खूप साऱ्या टाळ्या वाजवू लागतात. पण तेवढ्यात हरी आणि गुड्डी गट्टू चिंकी जवळ येतात. हरी, गुड्डी, पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला खेळायचंय. आपल्याला जिंकण्यासाठी 3 पैकी 2 राऊंड तर जिंकावेच लागतील. म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न करा की आपण पुढच्या राऊंड मध्ये सुद्धा जिंकू. हो, जर तुम्ही दोघं जिंकले तर आपलं जिंकणं नक्की आहे. हो गट्टू चिंकी, आणि तुमची मॅच बघून तर आम्हाला कॉन्फिडन्स आलाय. गुड्डी, हरी, तुमची पोझिशन घ्या आणि छान खेळा. तुमच्या विरुद्धची टीम आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. गुड लक. ओके सर. गुड्डी आणि हरी आपापली पोझिशन घेतात. पाहता पाहता मॅच सुरू होते. पण सुरुवातीलाच गुड्डी स्कोअर लॉस करते. ओ नो, मी हे नाही करू शकत आहे. काही हरकत नाही गुड्डी, अजून मॅच संपली नाहीये. आता मॅच कंटिन्यू होते. पण गुड्डी आपला कॉन्फिडन्स ऑलरेडी लूज करून बसली होती. अरे नाही, मी अजून एक पॉइंट गमावला. गुड्डी, तू नर्वस होणं अगोदर बंद कर आणि फोकस होऊन खेळ. हरी हे बोलल्यानंतर गुड्डी एक मोठा श्वास घेते आणि पुन्हा एकदा फोकस करून खेळायला सुरुवात करते. या वेळेला ती छान खेळते, पण सुरुवातीलाच पॉइंट लॉस केल्यामुळे ते लोक हारतात. आमच्या शाळेनं बनवल्या आहेत 18 पॉइंट्स आणि दुसऱ्या टीमचे 25 पॉइंट्स. या सोबतच विनर आहे सेंट थॉमस स्कूलची टीम. गुड्डी हारल्यामुळे रडू लागते. तिला रडताना बघून तिथे गट्टू चिंकी आणि कोच येतात. गुड्डी, काही हरकत नाही, तू खूप छान खेळलीस. हो गुड्डी, ते तर फक्त सुरुवातीलाच पॉइंट्स गमावल्यामुळे तुझा कॉन्फिडन्स कमी झाला, नाहीतर आपण नक्की जिंकलो असतो. गट्टू चिंकी, तुम्हाला शेवटच्या मॅच मध्ये जिंकायलाच हवं. सर, आम्ही पूर्ण प्रयत्न करू, पण फायनलची टीम सेंट गॅब्रियल कॉन्व्हेंटची आहे
काय? ती आजपर्यंत कधीही बॅडमिंटन चॅम्पियनशिप हारलेली नाहीये गट्टू चिंकी. ते असे खेळतात की जसे वाघच आहेत. मला तर त्यांची खूप भीती वाटते. हे सगळं ऐकून गट्टू चिंकी खूप घाबरतात. कोच सुद्धा पाहत होते की गट्टू चिंकीला भीती वाटतेय. अच्छा हरी, गुड्डी, तुम्ही लोक जा आता, आणि गट्टू चिंकी तुम्ही दोघं चला माझ्यासोबत रेस्टरूमला. अजून फायनल स्टार्ट व्हायला थोडा वेळ आहे. गट्टू चिंकी दोघही सरांसोबत जातात. तिथे जाऊन सर दोघांना म्हणतात, बघा गट्टू चिंकी, हे अगदी खरंय की सेंट ग्रेबियलची टीम अगदी स्ट्रॉंग आहे, पण त्यांना हरवण्याची स्ट्रॅटेजी सुद्धा माझ्याकडे आहे. काय स्ट्रॅटेजी सर? बघा, टायगर्स टीम स्वतः जिंकण्याच्या ऐवजी समोरच्याला हरण्यात जास्त रस ठेवते. ते मुद्दाम असे खेळतील की तुम्ही तुमचे पॉइंट्स लॉस करावेत. त्यामुळे त्यांची अपोजिट टीम नेहमी डिफेन्सवर फोकस करते. मग सर, आपणही तेच करायला हवं ना? नाही चिंकी बेटा, असं केल्यामुळे तुम्ही जिंकणार नाही. उलट आज तुम्हाला त्यांच्या स्ट्रॅटेजीने खेळायचंय. त्यांच्या अगोदर तुम्ही त्यांचे स्कोअर लॉस करायचा प्रयत्न करा. तुम्हाला डिफेन्सिव्ह नाही व्हायचंय, तर अटॅक करायचंय. तुम्हाला वापरायची आहे स्मॅश टेक्निक. स्मॅश टेक्निकचं नाव ऐकताच दोघे एकमेकांकडे बघतात आणि हसू लागतात. ओके सर, स्मॅश टेक्निक. लेट्स गो गट्टू, आपण हे करू शकतो. येस. तेवढ्यात पुन्हा एकदा अनाउन्समेंट होते. आता सुरू होत आहे आपली फायनल मॅच, ज्यात एका बाजूला आहे आपल्या शाळेची टीम, ज्यांच्याकडून येतात गट्टू चिंकी, आणि दुसरीकडे आहे कधीही न हरणारी सेंट ग्रेवियरची टीम, ज्यांना टायगर्सच्या नावानेही ओळखलं जातं. अनाउन्समेंट होताच दोन्ही टीम आपापल्या पोझिशन्स घेतात. सगळ्यात पहिल्यांदा दुसरी टीम सर्व करते आणि मॅच सुरू होते. जसे टायगर सर्व करतात, गट्टू चिंकी स्मॅश स्मॅश म्हणत फोर्सफुली हिट करू लागतात. स्मॅश. स्मॅश. गट्टू चिंकी टायगर्सना त्यांच्या ट्रिक्स आणि अटॅक्स खेळायची संधीच देत नाहीत, आणि एकानंतर एक असे काही शॉट्स मारतात ज्यामुळे टायगर स्कोअर करूच शकत नाहीत. हे बघून ऑडियन्स मध्ये बसलेले सगळे लोक आश्चर्यचकित होतात. सध्या गट्टू चिंकीच्या टीमचा स्कोअर चाललेला आहे 15 आणि टायगर्सचा 13. चला या टायगर्सना हरवूया. स्मॅश. येस. मग गट्टू चिंकी दोघेही सोबतच एकमेकांना हायफाय देतात. येस, आपण करून दाखवलं. तर मॅचचा स्कोअर आहे गट्टू चिंकी 26 आणि टायगर्स फक्त 17. यासोबतच या वर्षीच्या इंटर स्कूल बॅडमिंटन चॅम्पियनशिपची विनर आहे आमची स्कूल, म्हणजेच गट्टू चिंकीची टीम. हे ऐकताच ऑडियन्स मध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. काही मुलं येऊन गट्टू चिंकीला आपल्या खांद्यावर घेतात आणि चीअर करू लागतात. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. गट्टू चिंकीने तर कमालच केली. ये. मग गट्टू चिंकीला बॅडमिंटन चॅम्पियनशिपची ट्रॉफी मिळते आणि त्यांना खूप छान वाटतं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.